तिजाराहा एंटरप्राइजेस नावानं कंपनी थाटून गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत 1,78,00,000चा गंडा घालून दुबईला पळून गेलेल्या मुरुडमधील रियाज बंदरकरला केरळच्या कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली असून न्यायालयानं त्याला 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। रियाज अहमद कासिम बंदरकर राहणार खारीकपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ यानं 2019 मध्ये मुरुडमध्ये तिजाराहा एंटरप्राइजेस या नावानं कंपनी सुरू केली। या कंपनीतून नागरिकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगून चांगला नफा मिळवून देण्याचं आमिष रियाजनं दाखवलं। सुरुवातीच्या दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यानं नफ्याची रक्कमही गुंतवणूकदारांना दिली, मात्र नंतर नफा बंद करत गुंतवलेली रक्कमही परत देण्यास तो टाळाटाळ करू लागला। तब्बल 1,78,00,000ची फसवणूक करून रियाज बंदरकर दुबईला पळून गेला होता। या संदर्भात मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर 3 ऑगस्ट 2024 रोजी त्याच्या विरोधात फसवणूक, पैशांचा अपहार यासह MPID कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक रायगड यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला। रियाज बंदरकर दुबईला पळाल्याची माहिती मिळाल्यानं त्याच्या पासपोर्टची माहिती घेत पोलिसांकडून इमिग्रेशन डिपार्टमेंट नवी दिल्ली येथे लुकआउट नोटीसवर ठेवण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर 7 महिन्यांनी 24 मार्च 2025 रोजी रियाज बंदरकर हा दुबई येथून विमानानं कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला। तिथे इमिग्रेशन ऑफिसरनं त्याला ताब्यात घेतलं। पोलीस अधीक्षक रायगड यांनी कळवलं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे आणि पोलीस अंमलदार यांना कोची इथे रियाज बंदरकरला ताब्यात घेण्यासाठी रवाना केलं। तिथे पोहोचत त्याला अटक करण्यात आली। मंगळवारी रियाजला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याची 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगडचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे करत आहेत। दरम्यान ही कामगिरी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे, पोलीस हवालदार सचिन वावेकर यांनी केली। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।